तर आता बघूया दिवसभरातील महत्त्वाच्या 25 बातम्या। धनंजय मुंडे राजाभाऊ फड यांच्यावरती न बोलताच निघून गेले। महादेव मुंडे हत्या प्रकरणात आमदार धनंजय मुंडेंना आरोपी करा अशी मागणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते राजाभाऊ फड यांनी केली होती। साहेब, तुम्हाला क्लीन चिट मिळाली आहे, परंतु तुमच्यावरती आरोप होतात आहेत। राजाभाऊ फड की महादेव मुंडे प्रकरणात आरोपी आहेत। रावसाहेब दानवेंनी धुलीवंदनाच्या दिवशी वक्तव्य केलं, त्यामुळे त्या दिवशी केलेलं वक्तव्य मनावर घ्यायचं नसतं। खासदार कल्याण काळेंचं दानवेंना प्रत्युत्तर। दरम्यान खासदार कल्याण काळे हे दुबईच्या राजाकडे जालना लोकसभेसाठी काही प्रोजेक्ट आणण्यासाठी गेले होते असा टोला दानवेंनी लगावला। दुराडा ज्या दिवशी असतो त्या दिवशीचं वक्तव्य फार मनावर घ्यायचं नसतं। अशा वल्गना करणं हे एखाद्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याला शोभत नाही, म्हणून त्याच्यावर मी न भाष्य केलेलं बरं। सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंबा काजू बागायतदार 12 मार्चला मोर्चा करणार आहेत। मोर्चाच्या अनुषंगाने आज कुडाळमध्ये शेतकऱ्यांची बैठक पार पडली। बैठकीला माजी आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती। काजू आणि ही दोनही पिकं सध्या धोक्यात आहेत। या पुढच्या काळामध्ये 2-4 वर्ष शेतकरी उठणार नाहीत आणि त्याचा सगळ्यावर परिणाम होईल आणि त्यामुळे शासनाने कायद्याच्या बाहेर जाऊन या ठिकाणी मदत मिळवली पाहिजे, यासाठी हे आंदोलन असणार आहे। मुंबईमध्ये प्रस्तावित टाउन हॉलला स्टँडिंग कमिटीचा ब्रेक आहे। अधिक माहिती देऊन प्रस्ताव पुन्हा सादर करण्याचा प्रशासनाला सूचना दिल्या। गोरेगाव मुलुंड जोड मार्गाच्या 4थ्या टप्प्याला मुंबई मनपा स्टँडिंग कमिटीने मंजुरी दिली आहे। 2113 कोटी 96 लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली। पनवेल महापालिकेच्या पहिल्याच महासभेमध्ये गदारोळ झाला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेत्या लीना गरड यांचं पालिका प्रशासनावर गंभीर आरोप पाहायला मिळतात। विरोधी पक्षनेत्यांची निवड झालेली नसताना महासभा कशी चालवली, लीना गरड यांनी हा सवाल केला। जालना महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदाची बिनविरोध निवड करण्यात आली। नवनिर्वाचित महापौर वंदना मगरेंच्या उपस्थितीमध्ये महापालिकेची पहिली बैठक संपन्न झाली। तर ठाण्यामध्ये जयमाता शेरावाली मित्रमंडळ आयोजित तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली। शिवजयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पत्नी लता शिंदेंची ही उपस्थिती पाहायला मिळाली। कल्याणमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली। शिवजयंतीनिमित्त दोन्ही पक्षाकडून भव्य मिरवणूक काढत शक्ती प्रदर्शन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। तर रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यातील पडवे गावच्या शिमग्याला 150 वर्षांची परंपरा आहे। जमिनीत नारळ लपवून शरण या जुन्यानुसार नारळ शोधण्याची प्रथा आहे। सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून भाविकांची हजेरी पाहायला मिळते। उरणमध्ये अवघ्या 6 वर्षांच्या चिमुकल्यानं मोठा इतिहास रचलेला आहे। मानस जयेश पाटील या बालकानं समुद्रामध्ये तब्बल 17 किलोमीटर जलतरण करत जागतिक विक्रम आपल्या नावावर केलेला आहे। उरणमधील नागाव बीच पासून JNPA बंदरापर्यंत पोहोच जागतिक विक्रम। छत्रपती संभाजीनगरमध्ये भूमी अभिलेख कर्मचारी कृती समितीचं आंदोलन पाहायला मिळते। तांत्रिक वेतन श्रेणी मोजणी कर्मचाऱ्यांना प्रवास भत्त्यासाठी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। तर नागपुरातील संविधान चौकामध्ये भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांचं आंदोलन पाहायला मिळते। प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन आहे। तांत्रिक स्वरूपाचं काम करत असूनही कमी वेतन दिले जात असल्यानं कर्मचारी नाराज आहे। तर करमाळ्यामध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांची अवैध दारू अड्ड्यावर धाड पाहायला मिळते। अवैध दारू अड्ड्यांवर धाडी टाकून 34,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। समृद्धी महामार्गावर चोरट्यांची टोळी सक्रिय आहे। धावत्या वाहनांना थांबवून प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला शहापूर पोलिसांनी अटक केली आहे। कसारा परिसरामध्ये सापळा रचून कारवाई करण्यात आली आहे। तर इचलकरंजीमध्ये कुख्यात पिस्तूल तस्कर मनीष नागोरीच्या घरावर छापा टाकण्यात आलाय। छाप्यामध्ये 4 जिवंत काडसूचं आणि 865 ग्रॅम MD ड्रग्ससह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। गोळीबाराच्या घटनेमध्ये छापा टाकला असता ड्रग्सही जप्त करण्यात आला। तर होमिओपॅथीच्या 2य वर्षातील विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या पाहायला मिळते। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव जीवन घोगरे यांच्या घरी कॉट बेसिसवर राहत ही तरुणी जी आहे ती राहत होती।